दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही ट्रेन चालू होण्यासाठी आज अमोल केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली आज आमरण उपोषण चालू केलं आहे। मग सर्व म्हणजे रेल्वे प्रवासी यांनी सक्रिय सहभाग घ्यायला हवा, कारण जी गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे, दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही ट्रेन दिव्यावरनं सुरू झाली पाहिजे। यासाठी गेल्या अनेक वर्षापासून अनेक संघटना, अनेक संस्था, अनेक मंडळ, रेल्वे प्रवासी वेगवेगळ्या माध्यमातून पत्रव्यवहार करत आहेत। वेगवेगळ्या माध्यमातून जे त्यांना जमेल त्या माध्यमातून उपोषण असेल, निषेध व्यक्त करत असतात। आणि ही मागणी का असावी, तर ही दिव्यावरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन चालू झाली पाहिजे। कारण दिव्याच्या रेल्वे प्रवाशांना ट्रेनमध्ये दिव्यावरनं चढायला जमत नाही। बऱ्याच वेळा अशा घटना घडलेल्या आहेत की डोंबिवलीवरनं, कोपरवरनं येताना ट्रेनचे दरवाजे बंद केले जातात आणि तिथून गच्च भरून आलेल्या ट्रेनमध्ये दिवेवाल्यांना चढता येत नाहीत। त्याचं अनेक पत्रामध्ये तुम्ही वाचलेलं, वर्तमानपत्रामध्ये वाचलेलं आहेत की कितीतरी लोक कोपर ते कळवा इथे ॲक्सिडेंट होऊन अनेक महिला, अनेक पुरुष ट्रेनमधून पडून त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले, काही अपंग झालेले। तर त्यासाठी ही मागणी रेल्वे प्रशासनाने पूर्ण केली पाहिजे। गेल्या 10 वर्षापासून फक्त दिवावासियांना सांगितलं जात आहे की तिथून लोकल चालू होईल, परंतु याकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत। या 7 तारखे याबाबत मी 2022 मध्ये पण स्वाक्षरी मोहीम घेतली होती। 21 मार्च 2023 मध्ये मोर्चा देखील काढला होता। त्यावेळी सांगितलं होतं जून महिन्या पावसाळ्याच्या अगोदर चालू होईल म्हणून, पण आताही 7 जुलै रोजी परत मीटिंग झाली। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की इथून लोकल चालू होणार नाही। का चालू होणार नाही हे जनतेला कळू द्या ना एकदाचं, कारण जर तुमच्या प्लॅटफॉर्म नंबर 1चं काम थांबलं असेल, ते होत नसेल, तर तुमच्याकडे पर्याय आहे ना। ज्या प्लॅटफॉर्मवरतून वसईला ट्रेन जाते तिथूनही तुम्ही ट्रेन चालू करू शकता। ज्या ठिकाणी 7 आणि 8 नंबरवरून ज्या फास्ट ट्रेन चालतात, कोकणामध्ये जाणाऱ्या ट्रेन आहेत, त्या वेळेमध्ये तुम्ही सकाळच्या टायमाला, संध्याकाळच्या टायमातून रेल्वे चालू करू शकतात। तिथून जर फास्ट ट्रेन चालू झाली तर सर्व दिवावासियांना चांगली सुविधा मिळणार आहे। कारण गेल्या 10 वर्षामध्ये 1000पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, अपघात झालेले आहेत। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हे मतदार आहेत, तुमचेच आहेत। रेल्वे प्रशासनानं जे अधिकार आहेत, जे या सामान्य जनतेच्या पैशातून टॅक्स म्हणून पगार घेतात, त्यांना ही विनंती आहे की त्यांनी इथून लोकल चालू करावी।